तुकाराम मुंडे डिक्टेटर आहेत, सरकारी बाबू सत्तेच्या नशेत आहे। आमच्या मुलांनी काय खायला हवं हे तुकाराम मुंडे ठरवणारे कोण? आणि मुंबई उच्च न्यायालय तर म्हणते की तुकाराम मुंडे बायस्ड आहेत। मुंडेंवर होणाऱ्या टीका दाखवतात की जेव्हा एखादा सरकारी अधिकारी त्यांच्या कामामुळे नेत्यापेक्षा जास्त पॉप्युलर व्हायला लागतो तेव्हा व्यवस्थाच त्यांना कशी झुकवण्याचा प्रयत्न करते। तुकाराम मुंडे केवळ प्रायव्हेट हॉटेल्सवर धाड टाकतात। 4 स्टार हॉटेलमध्ये एखादा किडा निघाला तर काय फरक पडतो? हा भारत आहे, जरा रिअलिस्टिक व्हा। हे शब्द आहेत मुंबई उच्च न्यायालयाचे, ज्यांनी रेडिसन हॉटेलचे एफडीएने सस्पेंड केलेले लायसन्स त्यांना परत केले। वर हायकोर्ट त्यांना विचारते एफडीए सरकारी संस्थांवर धाड का टाकत नाही? तुकाराम मुंडे त्यांचं हे ऐकतात आणि हायकोर्टाच्या कॅन्टीनवर धाड टाकतात। विचार करा, हायकोर्टाच्या सरकारी उच्च संस्थेची कॅन्टीन विदाऊट लायसन्स चालू होते। तुकाराम मुंडे एफडीएचे कमिशनर झाल्यापासून राज्यभरात 1100 पेक्षा जास्त हॉटेल्स आणि धाब्यांवर धाडी टाकल्यात। कधी नव्हे ते पाणीपुरीवाले आता हातात ग्लोव्ज घालायला लागले। भेसळयुक्त पनीर, दूध मार्केटमध्ये येण्याआधीच रस्त्यांवर वाहून दिले जाते। शाळांच्या 50 मीटरच्या आवारात शाळांच्या कॅन्टीनमध्ये फास्ट फूड कम्प्लिटली बॅन केले। सर्व नियम तुकाराम मुंडेंनी चालू केलेले नाहीत, हे आधीच कायद्याच्या पुस्तकात आहे। त्याचं इम्प्लिमेंटेशन फक्त आता होत आहे। आणि जर ही हुकुमशाही असेल तर देशातील प्रत्येक राज्यात असा एक तरी हुकुमशाह अधिकारी असायला हवा। तुम्हाला काय वाटतं?